फोन का कट करताय? अरे मी कशाला करू कट? सांग ना, मी कट करेन का फोन? मी लावला तर मी फोन कट करेन? मग 2 वेळा पकड झाला. मी म्हणलं आता आहेत कुठे हो, तुम्ही? मी ड्युटीवर आहे. ड्युटीवर आहे? हो. होय काय? हा बोला. मग मी काय म्हणतो, जरा विचारपूस केली का त्या संदर्भात काय? हा 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 ते तसं नव्हे, केलीच का बाबानो? कसं आहे बघा, आयुष्यातल्या काही गोष्टी आपण बरोबर आहे, लढायला पाहिजे, सगळं मला मान्य आहे, मी म्हणत नाही त्या बाबतीत तुम्ही सगळं. पण कुठेतरी या गोष्टीचं तुम्ही जरा दोन्ही बाजून पडताळून बघा ना काय ते. होयच की मग ते आता तारीख किती आहे मला सांग, आता तारीख किती आहे रे? आज ना, हा आज 14 तारीख. हा मग आता कधी परत आहे हेअरिंग, कधी आहे परत लागणार आहे? 20 तारखेला. कोणी सांगितलं 20 तारखेला तुम्हाला? 20 तारखेला आमची तारीख दिलेली आहे, पण प्रशासनाने 2 फेब्रुवारी म्हणतोय. मग एक लक्षात घ्या, तुम्हाला अंतिम तारीख हेअरिंगची किती दिलेली आहे? हा, तुमची शेवटची हेअरिंगची तारीख किती दिलेली आहे? 20 जानेवारी. 20 जानेवारी ती कशाची आहे ते नाही म्हणत मी तुम्हाला. 12 आठवडे 12 आठवड्याची. ती 12 आठवडे 20 तारखेला पूर्ण होत आहे. पण तुमची हेअरिंगची तारीख शेवटची कधी आहे? कुठल्या हेअरिंगची? अरे तुम्हाला जे निलंबित केले, तुम्हाला जे पत्र काय पाठवलीत ना त्या संदर्भातली हेअरिंगची तारीख किती आहे तुमची? ते काय कुणी बघितलंय? ते बघितलेलंच नाही, कारण की आम्ही जे पत्र आहेत ना ते सगळे वकील साहेबांच्या ताब्यात जमा केलेले आहेत. त्यांच्याकडे ज्यांच्या सह्या आहेत ना त्यांच्या सगळ्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडे. त्या बाबतीत काही एक तुम्ही विचार करा, म्हणजे प्रशासनाला काय विचारपूस केली त्या प्रशासनाकडे, म्हणजे माहिती असताना तुमच्या माणसाकडे कोणाकडे काय त्या संदर्भात? कशा संदर्भात? अरे मला सांग, तुम्ही त्याला काहीतरी, मी असं नाही म्हणत चांगले व्हावं ही कधी इच्छा आमची पण आहे ना, याच्यातला भाग नाही त्या बाबतीतला. आता परिस्थिती अशी आहे, लोक काय काय कामावर यायला लागले. आता हा जो प्रश्न 20 तारखेला नाही झाला, 2 तारखेला नाही झाला, तर तुम्ही एवढे दिवस बाहेरच राहणार का, असं मला म्हणायचं आहे. नाही त्याविषयी प्रशासन, मी काय म्हणतोय, कोर्ट जो निर्णय देईल ना, आता आम्ही लास्ट आमचा निर्णय सांगतो. कोर्ट जो निर्णय देईल ना, समजा कोर्ट म्हटलं उद्यापासून तुम्ही कामावर हजर व्हा, आम्ही 100% कामावर हजर होणार. मग त्याच्यावर नंतर प्रशासन आमच्यावर काय कारवाई करतंय ना ते सुद्धा आम्ही घ्यायला तयार. विषय तो नाही, पण आता विषय कोर्टात गेल्यामुळे आता सगळं आम्ही कोर्टावर भाल करून ठेवलंय. का असेल ते मग कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे होऊ दे. आलं लक्षात? प्रशासन काय हिअरिंग देतंय, प्रशासन काय हिअरिंग नाही देत. तोपर्यंत तुमची सगळी प्रोसेस पूर्ण होते, त्याला तुम्ही काय करणार? उलट होऊ दे. आता काय मी काय म्हणतोय, आता नाही तरी एवढे दिवस आम्ही काढलेलेच आहेत. अरे मला सांग, तुमच्या आता ऐकून घे, मी थोडंसं मी काय सांगताय, तुम्हाला हिअरिंगच्या 3 तारखा देऊन संपतायत, त्याच्या आधी एकतर्फी निकाल ते काढू शकतात. काढू दे की. हे कोण काढतं? मला सांगा. प्रशासन कोणाच्या ताब्यात असतं? औद्योगिक न्यायालयाच्या. बरोबर की चुकीचं सांगतोय मी? तुम्ही औद्योगिक न्यायालयात तुम्हाला परत तक्रारी दाखल करायला लागणार. औद्योगिक न्यायालयाची तक्रारी दाखल करायला लागतोय आम्ही. जरी आता औद्योगिक न्यायालयाचा विषय आला, बरोबर, पण औद्योगिक न्यायालयाच्या वरती कोण आहे? उच्च न्यायालय. जर का पण ऐका, मी काय सांगते ते ऐका. आता मी काय सांगते ते ऐका. आता समजा उच्च न्यायालयाने आम्हाला ऑर्डर दिली की तुमचा संप किंवा दुखवटा बेकायदेशीर नाही, कायदेशीर आहे, बरोबर. मग मला सांगा, जर का औद्योगिक न्यायालयापेक्षा जर का उच्च न्यायालय मोठा असेल, ओके, आणि त्यांना जर का ऑर्डर देते उच्च न्यायालय की ह्यांचं बेकायदेशीर नाही, कायदेशीर आहे, मग प्रशासन त्याला बांधिलकी आहे की नाही सांगायला? आहे ना की नाही आहे? तुम्हीच सांगा आता. हॅलो हॅलो, बोल, मी ऐकतो तू बोलतोस ते. बरोबर. मला काय म्हणायचंय, तुमचं म्हणणं लक्षात आलं. या प्रोसेस मध्ये किती महिने जातील आणखी मला सांग. मी तेच म्हणतोय ना. बघा, तुझा काय अंदाज आहे सांग मला. मी काय म्हणतोय, भले ठीक आहे अजून 3 महिने लागतील, असा एक धरून चला, ओके, 3 महिने लागतील. पण मी काय म्हणतो, तुम्ही थांबणार या गोष्टी बाहेर? मी तेच सांगतोय ना, जर का उच्च न्यायालय कोर्ट म्हटलं ना की उद्यापासून तुम्ही कामावर हजर व्हा, तुमचे म्हणजे हे काय म्हणतात ते आपला, समजा त्यांनी सांगितलं नाही की बाबा उच्च न्यायालयाप्रमाणे तुम्ही उद्यापासून कामावर हजर व्हा आणि सगळे तुमचे हेअरिंग वगैरे काय असतील ते त्याप्रमाणे प्रशासन सांगेल त्याप्रमाणे करा, आम्ही उद्यापासून कामावर हजर यायला तयार आहे. विषय तो नाही, कारण की आता विषय कोर्टात गेलेला आहे आणि कोर्टाचा अवमान करून जर का आम्ही आलो तर अजूनही आमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यावर त्याला जबाबदार कोण? मग शेवटी आम्हाला एकट्याला स्वतःलाच मग पुन्हा वकीलचा दावा करून आम्हाला करायला लागेल सगळं. मग ते हेअरिंग वगैरे हे सगळं आहे ना, हे सगळं नंतर मग निस्ताराच आहे आम्हाला. आम्ही कुठं नाही म्हणतोय, आणि हे सगळं डोक्यात घेऊनच आम्ही उतरलेलो आहे आता.
आलं का लक्षात? अरे तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणताय बरोबर आहे, पण तोपर्यंत एसटी आपली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करते. करू दे की, मी तेच म्हणतोय ना. मी काय म्हणतोय, प्रशासन, औद्योगिक न्यायालय ह्याच्या वरती उच्च न्यायालय असतं ना, की त्याच्या खाली असतं? बरं सांगा, तुम्हाला आतमध्ये यायला जायला आडकाठी करू नका असं पण उच्च न्यायालयाने म्हटलं ना रे. म्हटलेलंच आहे की. मग तुम्ही का नाही हे करत, मान्य करत? मग नाही, आम्ही कुठे म्हणतोय, जर त्यांनी सांगितलेलं की आम्ही येऊ जाऊ शकतो आतमध्ये, आम्ही येऊ जाऊ शकतो की. येऊ शकता, जाऊ शकता, काही करू शकता ना तुम्ही. कामावर येऊ जाऊ शकता नाही, त्याचे रहिवाट करू शकता, कामावर येऊ शकता असं म्हणलेलं नाही. त्यांनी काय सांगितलं नाही, ज्यांना इच्छा असेल ना त्यांनी कामावर जाऊ शकता, आणि ज्यांना इच्छा नसेल त्यांनी कामावर नाही गेलं तरी चालेल. बरोबर आहे? हो, मग आता मग ते बरोबर आहे. मग तुम्ही असं मग हे जे त्यांनी प्रशासनाने कारवाई केली तुमच्यावरती, मग त्याला तुम्ही ते काय करणार? कोण काय करेल? कोर्टाचा जर निर्णय आहे की बेकायदेशीर नाही म्हणून, मग तुम्ही कुठल्या बेसवर करता कारवाई? आलं का लक्षात? कोर्टाने जर का ठरवले ना की तुमचा संप बेकायदेशीर नाही किंवा दुखवटा तुमचा बेकायदेशीर नाही आहे, कारण की टक्केवारी 75,000च्या वर जास्त आहे बाहेर असणाऱ्यांची, मग तुम्ही कुठल्या बेसवर करता? प्रशासन कुठल्या बेसवर करू शकतं मला सांगा? आणि ठीक आहे, त्यांनी केलं, औद्योगिक न्यायालयाच्या हिशोबावर त्यांनी केलंय ना, पण त्याचा सुद्धा निर्णय काय ते एक मार्गी आता होणारच आहे. म्हणून म्हणतोय, जो कोर्ट निर्णय देईल ना तो आता बांधिलकी आहे मला. तो प्रक्रिया झाली त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी लांब आली, मग ते पुढे किती महिने लांबत जाणार आहे सगळ्या गोष्टीच्या? आता ते आम्ही डोक्यात घेऊनच सगळं उतरलोय. सांगतोय काय, आता काय माहितीये काय, रोज मरणं हे करण्यापेक्षा ना काय ते एकदाच होऊन जाऊ दे. एकदा आम्ही जिंकून तर आतमध्ये येऊ, नाहीतर मग कायमचं काढलं तरी चालेल, त्याच्यावर काही दुमत नाही आहे. पण हे आता बोलतोस तू, मग काय मग काढून टाकणं म्हणणं फार सोपं आहे ना रे. असू दे की, मी कुठं नाही म्हणतोय. जबाबदार आपणच राहतोय ना रे, नाही म्हटलं आपण नाही. जे आतमध्ये गेलेत ना कर्मचारी, ते जर का ते 100% बाहेर असते ना तर एवढे लोक कधीच आपला निकाल लागला असता. हे आतमध्ये लोक गेल्यामुळे एवढा विलंब लागतोय, हे मान्य करा पहिलं. बरोबर आहे ना? 100% जर का 100% कर्मचारी बाहेर असताना तर ह्या जवळजवळ पहिल्या तारखेलाच आपला निकाल लागला असता. हे आपलीच लोक फितूर असल्यामुळे आतमध्ये गेल्यामुळे एवढा विलंब लागतोय, आम्हाला झगडायला लागतंय. आता कधीच निर्णय लागला असता. हे पहिलं लक्षात घ्या तुम्ही आधी. विलिनीकरण आतमध्ये राहून बोलणं सोपं असतं, पण बाहेर येऊन भांडणं ना हे लय मोठं असतं. हे पहिले आपण सगळं असंच म्हणायचो, आपला पगार वाढला पाहिजे, विलिनीकरण झालं पाहिजे, चांगलं झालं असतं. अरे पण त्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते केलं का आपण? नाही ना. मग मी ते सांगतो ना, आता आम्ही संघर्ष करतोय, ठीक आहे. आमचं तुम्ही फोन केला, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. पण आता आम्ही कोर्टावर सगळं बांधून ठेवलेलं आहे. जे कोर्ट सांगेल त्याला आम्ही बांधिलकी आहे आता. लक्षात? बरं. ओके. ठीक.